चला ठीक आहे, पुढे जाऊयात. ज्या आता आम्हाला काय आहे ना, काही आम्ही देखील बऱ्याचदा या आंदोलनाच्या दरम्यान खूप सारे इव्हेंट आम्ही त्या इव्हेंटला होतो, त्या ठिकाणच्या सभा आम्ही कॅप्चर केल्या, ते व्हिडिओज आम्ही अपलोड केले. ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही मंडळींचे असे प्रश्न होते कमेंट्समध्ये की जरांगेंच्या सभांना पैसे कोण पुरवतात, सगळ्यात मोठा प्रश्न होता. नाही, तो प्रश्न अनुत्तरितच आहे अजून. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी सोबत राहिले. नाही ना, मी स्पष्ट बोलतो, मी सत्यस्थिती मांडणारा माणूस आहे. मला एकशे दोन सांगायचे नाही. जे मला दिसलं, जे मी ऐकलं, जे मी पाहिलं आणि जे मी अनुभवलं, मी तेच बोलणार. हां, असं काय अशा निदर्शन आलं नाही ना की पैसे कुठून यायचे. मी सांगतो ना, माझ्यावर आमची गाडी आम्ही आमच्या फिरायचो, तशा अनेकांच्या गाड्या होत्या. समाज स्वतःचा खर्चून फिरला. कोणत्या गाड्या? दौऱ्याच्या गाड्या होत्या, ते गाड्या आपापल्या खर्चानेच फिरल्या ना. आता ज्या गाड्याचा ताफा राहायचा, हजार हजार गाड्यांचा ताफा असायचा, याचं मॅनेजमेंट कसं होतं आणि ते कसं यायचं? जरांगेंना गाडी कुणाची असायची किंवा कुणाची? समाज बांधवाची गाडी राहायची ना. मला वाटतं तुम्ही बऱ्याचदा तुमच्या गाडीमध्ये कधी माझ्या गाडीत बसले, कधी तर समाजसेवकाच्या गाडीत बसले, मराठा सेवकाच्या गाडीत बसले. म्हणजे असं वैयक्तिक असं कोण नाही, समाजाच्या माध्यमातून. एक महत्वाचा प्रश्न आहे सर की हे आंदोलन आणि या आंदोलनातून तयार होणारी एक विचारसरणी, प्रत्येक आंदोलनाचं मी म्हणेल की गाभा असते, ती विचारसरणी आज कुठेतरी वेगळ्या पद्धतीने चालली असं वाटतंय का तुम्हाला? येणाऱ्या काळात ते स्पष्ट होईलच. कशा पद्धतीने? काय स्पष्टीकरण असेल तुमचं? नाही, माझं स्पष्टीकरण असं राहील की बाबा आज समाज ट्रोल करतोय, शिव्या देऊ राहिला, तेच लोक माझं नाव घेतील काय खरं बोलतात माणूस. लक्षात येईल लोकांच्या. उशिरा म्हटलं नाही तुम्हाला, आम्हाला 2 वर्ष लागली. तुम्ही आता बोलले ना, तुम्ही सोबत राहिले, दौऱ्यात फिरले, आमच्या सारख्यालाच उशीर लक्ष द्यायला 2 वर्ष लागले. सर्वसामान्याला फार वेळ लागेल. सर्वसामान्य बांधवाला हे समजायला फार वेळ लागणार. पण जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलंय का असं वाटतंय का तुम्हाला? त्यामुळे 2 वर्ष झाले किंवा किती प्रमाणात यश आलंय असं काय वाटतं? नाही ना, कुठं आरक्षण भेटलं? आरक्षण भेटलंच नाही. आता मुंबईला गेल्याच्या नंतर हैदराबाद गॅजेट आपल्या हातात दिलं आलं. हैदराबाद गेट लागू झालं नाही. मराठा जात कुणबी प्रपत्र कसं काढायचं त्याची कार्यपद्धती घेऊन आलो आम्ही तिथून. हां, पाटील म्हणाले होते अख्खा कुठं जी आर आणला? आरक्षणामध्ये गेला नाही, काही नाही गेलं मराठा आरक्षण. म्हणजे ज्या जो आकडा ते सांगतात 56 लाख नोंदी, तो फुगीर आकडा आहे. तो 56 लाख नोंदी अशा आहेत त्या 1965 पासून जर धरलं काउंट केलं तर त्या नोंदी तेवढ्या होतात. म्हणजे ज्यांना ऑलरेडीच आरक्षण होतं जे विदर्भात आहे, विदर्भात ऑलरेडी मराठा समाज कुणबी आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठा कुणबीत आहे. खानदेशमध्ये कुणबीत आहे. लढा फक्त होता मराठवाड्यापुरता. याला व्यापक सुरका दिले गेला, तो पण प्रश्न अनुत्तरित आहे. सांगा ना त्याचं उत्तर. ते आम्हाला काय म्हणतात, त्यांच्या मागे पळायचो आम्ही. चला इकडे पळायचं म्हणून पळायचं, त्याच्या मागे कुठले तरी ते नेतृत्व होतं ना. ते म्हणायचे भाऊ आपल्या विदर्भाला निघायचं, आम्ही निघलो त्याच्या पाठीमागं. त्यांच्यावर विश्वास टाकला ना आम्ही. तुम्हाला असं वाटतंय का की सध्या तुमचा विश्वासघात झालेला आहे? मग ते काय सत्य बाहेर काय येऊ राहिलं? मग मी बोलतो का बरेच एवढं मीडियासमोर? हां, त्यांनी समाजाला खरं सांगावं की समाजाला काही भेटलं नाही. समाज अंधाराकडे चाललेला आहे, अंधकाराने समाज चाललेला आहे. जाणून बुजून आता सांगितलं जात नाहीये. आता त्याचं इलेक्शन आहे, निवडणुका आहेत, हे पण कारण ते फक्त पाटील सांगतील ना. पाटलाला मीडियाने प्रश्न विचारावा. आता तुम्ही बोलतो होता, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. एक दोन प्रश्न घेऊन नाही संपूर्ण. ही वेळ जी आहे आता इलेक्शनची वेळ आहे, ह्या इलेक्शनच्या वेळेमध्येच तुम्ही बोलतो होता, त्याचं काही कारण नाही भाऊ. आता मला सहन होईना ते. हां, इलेक्शन तर समजा ते योगायोगाने आले, पण मला बोलायचंच होतं. मी याच्या अगोदर बोललो होतो 1-2-3 महिन्यापूर्वी. सत्य बाहेर मी सांगणार. पण तुम्ही बोलताना तुम्हाला माहित होतं की ज्यावेळेस मी माझी भूमिका मांडेल त्यावेळेस काही लोक मला ट्रोल करतील, विरोध करतील, हे सगळं मला माहीत असताना मी करतोय. ती म्हणे आपल्या मराठीमध्ये, मांजराच्या गळ्यात घट्टा कोण बांधणार? तर मी तो घंटा बांधून घेतला. आणि मी जे बोलतोय हे फक्त माझं एकट्याचं मत नाही आहे, असं अनेकांचं मत आहे. आता समाज मानव पुढे बोलते होतील पहा. सगळ्यात सुरुवातीला धाडस केलं बारसकरांनी. त्या स्टेजवरनं खाली यायला सांगितलं, हो, हाकलून दिलं. तर तिथून पुढे ते बरेचसे ट्रोल झाले. बारसकर मी पण ट्रोल झाला ना, त्यात नवल काय? सत्य मांडत असताना माणसाला ट्रोल करतात लोक, दगडं मारतात, शेण अंगावर फेकतात. ती तयारी माझी. समाजाची फसवणूक होऊ देणार नाही मी. बस समाजाची फसवणूक होऊ देणार नाही.
बस एवढं सांगायचं. तुमचा मुख्य आणि शेवटचा मुद्दा, तुमचा मुख्य प्रश्न काय नेमका, की तुम्ही देखील एक संस्थापक अध्यक्ष हो. आहात त्या संघटनेचे, ते देखील संघटनेचे अध्यक्ष आहेत, तुम्ही दोघांनी मिळून एक चांगलं काम समाजासाठी केलेलं आहे, आणि आता ज्या वेळेस या यशाची विभागणी होती तर तुमच्या वाट्याला यश मिळत नाही का, असं नाही, यशाकरता चाललेलं नाही, समजून घ्या. हे बघा, समाज भावनिक असतो, समाज भावनिक असतो, तरुणही भावनिक असतात. जरांगे पाटलाच्या लढ्याला यश मिळत नाही हे जेव्हा चित्र दिसत होतं ना, बरेच तरुण नैराश्यामध्ये गेले. त्या नैराश्यामध्ये जाऊन तरुणांनी आत्महत्या केल्या. तेव्हा आमचा संघर्ष होता, एवढी पब्लिक जमा झाली पण आम्हाला आरक्षण मिळालं नाही. त्या नैराश्यातून पोरांनी आत्महत्या केल्या. याला जबाबदार कोण? याच्यावर कोण बोललं पाहिजे? तुम्ही वाशीला गेले, परत आले आहे, आरक्षण मिळालं नाही. आझाद मैदानला गेले, परत आले, आरक्षण मिळालं नाही. माझी विनंती जरांगे पाटलाला क्लिअर सांगून द्यावं आरक्षण भेटलं की नाही भेटलं, त्यांनी थांबलं पाहिजे. कमीत कमी पोरं आत्महत्या करायचं तरी थांबतील. पोरं डिप्रेशनमध्ये चालले ना. मुलांचा भ्रमनिराश हो राहिला की बा यश का मिळत नाही. जर यश मिळत नसेल थांबलं पाहिजे ना. तसं सांगितल्यानंतर आणखी डिप्रेशन वाढेल असं नाही का वाटत तुम्हाला? तसं जर का आपण एखादी भूमिका घेतली, सत्य सांगून टाका ना. पाटलांनी सांगितलं सत्य सांगून टाका. आपल्याला काय अशा प्रॉब्लेम आहेत, तर नंतर डिप्रेशन वाढेल असं नाही वाटत तुम्हाला? मुलांचं डिप्रेशन, मी काय म्हणतो, एकदा सत्य सांगून टाकलं तर मोकळाचा माणूस नाही, आरक्षण भेटणार नाही, आपण आपलं काम धंदा लागून जाऊ. अच्छा, पण आरक्षणाच्या भरोश्यावर पोरं बसले ना. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांचे सर्टिफिकेट मिळाले, काहींना नोकऱ्या लागल्या. आणि सगळ्यात मोठं नुकसान जर झालं असेल या लढ्यामुळं, EWS आरक्षण कुठे आहे मराठ्यांचं? हो, ते सगळ्यात मोठा मुद्दा आहे. सगळ्यात मोठा मुद्दा EWS कुठे आहे विचारा ना. EWS आरक्षण गेलं ना मराठ्यांचं. EWS मध्ये किती मुलं लागले असते. आज या रेट्यामुळं EWS गेलं. SCBC मध्ये हे करा म्हणताय, भरा म्हणताय फॉर्म. आता याच्यावर बोललं पाहिजे. EWS आरक्षण कुठे आहे मराठ्यांचं? तुमचं असं मत आहे का की या सगळ्या आंदोलनाचा काहीच फायदा झाला नाही? नाही, असं नाही बोलता ना. एक मिनिट, यांचं काय जरा याचं लई सुटलं, ब्लॉक लिस्ट बंद करायचं, बंद करा.